नमबुद्धाय. जय भीम. मी ॲडव्होकेट संदीप दादा जाधव. आज हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे एक अत्यंत महत्त्वपूर्ण कारण आहे आणि ते कारण असं आहे की आंबेडकरी जनतेची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल केली जात आहे काही असामाजिक तत्वांकडून. आंबेडकरी जनतेच्या विरोधामध्ये सातत्याने षडयंत्र रचले जातात. बाबासाहेबांचा कट्टर अभिमान असणारी, बाबासाहेबांचा कट्टर स्वाभिमान असणारी, भारतीय संविधानासाठी, बाबासाहेबांसाठी कोणत्याही प्रकारे संघर्षाची तयारी ठेवणारा आंबेडकरी समाज याला जाणून बुजून काही असामाजिक प्रवृत्तींकडून कसे लक्ष केले जात आहे याचा सविस्तर उलगडा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज करणार आहे. मुख्य गोष्ट ही आहे की वामन मेश्राम नावाची व्यक्ती, जे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते एक मूल निवासी चळवळ चालवतात. त्याचबरोबर भारत मुक्ती मोर्चा म्हणून सुद्धा त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्यानुसार सुद्धा संपूर्ण देशामध्ये ते काम करतात. 2014 पासून याच वामन मेश्राम यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्यांचा एक नॅरेटिव्ह चालवायचा प्रयत्न केला. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा साधा सदस्य सुद्धा नाही. मी तथागत आंबेडकरी विचारक संघ या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये मी काम करतो. भारतीय संविधानाच्या जनजागृतीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी काम करतो. परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवायचं काम मी सातत्याने करत आलेलो आहे. त्याचबरोबर माझ्या आंबेडकरी जनतेचा कोणी गैरफायदा घेत असेल, त्यांच्या मनात गैरसमज निर्माण करत असेल, त्यांची दिशाभूल करून स्वतःचा राजकीय तसेच सामाजिक पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावेळेस मी अत्यंत ठामपणे मी माझी भूमिका आजपर्यंत मांडलेली आहे. मग त्याच्यामध्ये भारतीय संविधानाबद्दल कोणी अपप्रचार करत असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जर कोणी काही भूमिका घेत असेल तर अशा वेळेस मी अत्यंत मजबूतपणे मी वेळोवेळी माझ्या भूमिका मांडलेल्या आहेत. मग मी हे नाही बघत की संबंधित व्यक्ती ही समाजाची आहे किंवा अन्य समाजाची आहे. ज्याने कोणी बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध काम करायला सुरुवात केली, ज्याने कोणी भारतीय संविधानाच्या विरुद्ध काम करायला सुरुवात केली, मग तो कोणीही असो, त्याला मजबूत उत्तर देण्याचं काम जे आहे ते मी वेळोवेळी करत असतो. आणि ह्याच वामन मेश्राम बद्दल जे आहे
मी आपल्याला अत्यंत महत्वाच्या काही बाबी या सांगण्यासाठी आज या व्हिडिओवर आलेलो आहे. ओडिसामध्ये कटकमध्ये गेल्या 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये बामसेफचं राष्ट्रीय अधिवेशन होणार होतं आणि त्या राष्ट्रीय अधिवेशनाला ओडिसा सरकारने परवानगी नाकारली आणि ती परवानगी नाकारल्यामुळे व्यथित झालेले वामन मेश्राम आणि त्यांच्या बामसेफने अशा प्रकारचा संपूर्ण भारतभर प्रचार करायला सुरुवात केली की या देशाचं संविधानच धोक्यात आहे. या देशामध्ये जे आहे जाणून बुजून SC ST OBC मायनॉरिटीजचा आवाज दाबला जातो, अशा प्रकारे अपप्रचार करायला सुरुवात केली. त्यांच्या संघटनेला परवानगी नाकारली राष्ट्रीय अधिवेशन घेण्यासाठी आणि डायरेक्ट त्यांनी सांगायला गेले की या देशातलं लोकशाही वाचवणं गरजेचं आहे, लोकतंत्र वाचवणं गरजेचं आहे, संविधान वाचवणं गरजेचं आहे. म्हणजे एक परवानगी नाकारली तर संविधान धोक्यात आहे, अशा प्रकारचा अपप्रचार चालू केला. आणि त्या अनुषंगानं त्यांनी येत्या 22 फेब्रुवारीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे नागपूरचं जे कार्यालय आहे, हेडक्वार्टर आहे, त्या ठिकाणी त्या संघाच्या हेडक्वार्टरला घेराव घालण्याचं त्यांनी बेत आखलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक नाही आणि माझा त्या संघाशी काही मात्र संबंध नाही. माझा मुद्दा काय आहे हे मी आपणाला सांगू इच्छितो. जाणून बुजून कोणी यावं आणि बाबासाहेबांच्या संविधानावर बोट ठेवावं, लोकशाहीवर बोट ठेवावं आणि अराजकता निर्माण करावी, अस्थिरता निर्माण करावी, या गोष्टींच्या मी सक्त विरोधात आहे. त्यांनी मोर्चा काढावा काढू नये त्या भानगडीत मी पडत नाही. मी हे सांगू इच्छितो की माझ्या आंबेडकरी जनतेची जाणून बुजून दिशाभूल केली जात आहे. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर माझी आंबेडकरी जनता जी आहे, बाबासाहेबांच्या नावाने, संविधानाच्या नावाने रस्त्यावर उतरणारी आहे, कोणत्याही टोकाचं पाऊल उचलणारी आहे. कारण ती ओरिजिनल देशभक्त आहे, ओरिजिनल बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता माझ्या आंबेडकरी समाजाच्या मनामध्ये आहे, ओरिजिनली संविधानाबद्दलची कृतज्ञता माझ्या आंबेडकरी समाजामध्ये आहे. त्यामुळे माझा आंबेडकरी समाज जीवाची पर्वा न करता स्वतःच्या हक्कासाठी, अधिकारांसाठी आणि अन्याय विरोधामध्ये हा एकजूट होतो आणि त्याप्रमाणे तो प्रतिकार देखील करतो. ही वस्तुस्थिती आहे. परंतु मी ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की यांच्या ज्या मागण्या आहेत, मागण्या काय आहेत, याच बामसेफच्या, वामन मेश्रामच्या आणि त्यांच्या बरोबर असलेल्या काही घटकांचा. तर पहिली मागणी आहे की लोकतंत्र बचाव, संविधान वाचवा. आता संविधान जर वाचवायचं आहे तर पहिला मुद्दा असा आहे की संविधानाला धोका आहे तरी कुठं, हे पहिल्यांदा सांगितलं गेलं पाहिजे. आपल्या लक्षात असेल का अशाच प्रकारचा खोटा नॅरेटिव्ह काँग्रेसने सुद्धा चालवलेला होता की भारतीय राज्यघटना धोक्यात आहे, भारतीय संविधान धोक्यात आहे, कोणी एक विशिष्ट पार्टी जर सत्तेवर बसली तर भारतीय संविधान नष्ट करून टाकेल, संपून टाकेल, या देशामधली लोकशाही संपून जाईल, संविधान संपून जाईल. अशाच प्रकारचा खोटा नॅरेटिव्ह, खोटा अपप्रचार
अत्यंत गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चालविला गेला होता आणि जाणून बुजून जे आहे SC ST ओबीसीच्या मनामध्ये अपप्रचार करून विष कालवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर या अगोदर सुद्धा झालेलं आहे. परंतु मी आपणाला अत्यंत ठामपणे सांगू इच्छितो का परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून अत्यंत कठोर मेहनत आणि कठोर परिश्रम घेऊन महामानव बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना लिहिली आणि जगातली सर्वात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेची ओळख आहे. भारतीय राज्यघटना या देशाची लॉ ऑफ द लँड आहे. भारतीय राज्यघटना या देशाची सुप्रीमसी ऑफ लॉ आहे. भारतीय राज्यघटना या देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे. जेवढे 6,500 7,000 कायदे आहेत सर्व कायदे हे भारतीय राज्यघटनेच्या अनुरूपच आहेत. भारतीय राज्यघटना ही लॉ ऑफ द लँड असल्या कारणाने भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा कायदाही बनवता येत नाही आणि कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्तीही करता येत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368 नुसार आहे. म्हणजे राज्यघटनेमधल्या कुठल्याही कलमामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार संसदेला राहतील. ही राज्यघटना लागू झाल्यापासून आहे कलम 368. परंतु जे डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर आहे, जो संविधानाचा मूलभूत गाभा आहे, जी संविधानाची मूलभूत संरचना आहे, जे संविधानाचं मूलभूत स्ट्रक्चर आहे, त्याला कोणाचा बापाचा बाप सुद्धा बदली करू शकत नाही. ही काळ्या दगडावरची सफेद रेष आहे. अनेक प्रकारचे जजमेंट जे आहेत, हिस्टॉरिकल जजमेंट, लँडमार्क जजमेंट, कॉन्स्टिट्यूशनल जजमेंट्स माननीय सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत दिलेले आहे. मग त्याच्यामध्ये 1967 सालचं IC गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार असेल, 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने कॉन्स्टिट्यूशनल बेंचने दिलेला निकाल आहे की चॅप्टर 3 जे आहे म्हणजे फंडामेंटल राईट आर्टिकल 12 पासून तर आर्टिकल 35 पर्यंत, याच्या विरोधामध्ये भारताची संसद सुद्धा कोणत्याही प्रकारचा कायदाही करू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती सुद्धा करू शकत नाही. जे फंडामेंटल राईट्स आहेत, जे मूलभूत अधिकार आहेत. 24 एप्रिल 1973 सालचं केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार हे ऐतिहासिक जजमेंट आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ऐतिहासिक निकाल आहे आणि या निकालामध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट वर्डिंग दिलेला आहे की जे डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर आहे, जे संविधानाचा मूलभूत गाभा आहे, ढाचा आहे, मग त्याच्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर आहेत, त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, त्याच्यामध्ये पार्लिमेंटरी सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये मायनॉरिटी राईट्स आहेत, त्याच्यामध्ये रिझर्वेशन्स आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळ्याच्या सगळं डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर मध्ये मोडतं. ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार सुद्धा जो आहे तो बेसिक स्ट्रक्चर मध्ये गणला गेलेला आहे. 13 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचं जजमेंट आर्टिकल 141 नुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट निकाल हा सर्व राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो. म्हणून हे हिस्टॉरिकल जजमेंट आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर मिनर्वा मिल सारखी केस आहे ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दलची, वामनरावची केस आहे कट ऑफ डेट बद्दलची, त्यानंतर IR कोहिनूरची केस आहे. अशा प्रकारचे अनेक माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निकालांनी भारताची राज्यघटना, भारताची लोकशाही अत्यंत मजबूत केलेली आहे. 1975च्या आणीबाणीमध्ये स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी राज्यघटनेचे अक्षरशः मिनी राज्यघटना तयार केली होती. राज्यघटनेचं अक्षरशः वाटोळं करण्याचं काम
स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी केलेलं होतं, तरी सुद्धा अशा अवस्थेत सुद्धा अनेक प्रकारच्या अनकॉन्स्टिट्युशनल त्यांनी जे आहेत त्याच्यामध्ये घटना दुरुस्त केल्या होत्या. मग 24वी असेल, 25वी असेल, 29वी असेल, 39वी असेल, 42वी असेल, अशा अनेक घटना दुरुस्त्या ज्या पूर्ण संविधानाच्या विरोधामध्ये होत्या. अशा अनेक प्रकारच्या घटना दुरुस्त्या करून सुद्धा नंतर त्या रद्दबादल झालेल्या आहेत, याच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनी. म्हणून एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की संसदेमध्ये जेवढे खासदार असतात 543 किंवा 545, सर्वच्या सर्व खासदारांनी जरी एका पक्षाचे असतील, विशिष्ट विचारसरणीचे असतील, तरी सुद्धा राज्यघटनेला हात लावता येत नाही. कारण बाबासाहेबांनी इतकी मजबूत मेक मारून ठेवलेली आहे की कोणाचा बापाचा बाप सुद्धा भारतीय राज्यघटना जी आहे ती नष्ट करू शकत नाही. मग या सर्व गोष्टी क्रिस्टल क्लिअर असताना सुद्धा जाणून बुजून जो आहे भारतीय राज्यघटना बदली केली जाणार, भारतीय संविधान धोक्यात आहे, भारतीय संविधान नष्ट होणार, भारतामध्ये लोकशाही राहिलेली नाहीये, अशा प्रकारचा जाणून बुजून समाज विघातक, देश विघातक शक्तींकडून आणि प्रवृत्तींकडून वारंवार मोठ्या प्रमाणावर सातत्याने अपप्रचार करण्याचं काम चालू आहे. आणि त्यातलीच एक शक्ती जी आहे ती बामसेफ ही शक्ती आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ईव्हीएम बद्दलचा विषय 2017 सालच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्याच्यावर आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बद्दल वेळोवेळी जे आहे वेळोवेळी त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलेले आहे आणि वेळोवेळी निकाल दिलेले आहे. त्याच्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ईव्हीएमला वैध ठरवलेलं आहे. या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने, जे भारतीय राज्यघटनेने स्थापन केलेलं सर्वोच्च न्यायालय आहे, जे बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे कोणी नसतं. त्या सर्वोच्च न्यायालयाने जे आहे त्या ईव्हीएमला वैध ठरवलेलं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा की या देशातली लोकशाही संपलेली आहे असा अपप्रचार केला जातो. काही आलबेल या देशामध्ये राहिलेलं नाहीये. पूर्णपणे चुकीचा आणि खोटा अपप्रचार. हा देश जो आहे मनुवादी व्यवस्था चालवत आहे, अशा प्रकारचा सुद्धा अपप्रचार या वामन मेश्राम आणि त्यांच्या समर्थकांकडून वारंवार केला जातो. जर मनुवादी व्यवस्था जर हा देश चालवत आहे तर मग संविधान काय काम करत आहे? 75 वर्ष या देशातील संविधानाला झालेली आहेत. भारतीय संविधानाला जगामध्ये कोणतंही संविधान हे 17 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत टिकलं नाही. परंतु बाबासाहेबांनी या देशाला दिलेलं संविधान, याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. आज जो देशाने जी प्रगती केलेली आहे आणि संपूर्ण जगामध्ये या भारत देशाचं जो गौरव झालेला आहे, जो सन्मान होतो आहे, तो फक्त आणि फक्त भारतीय राज्यघटनेमुळे होत आहे. संपूर्ण जग बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा अभ्यास करतंय. इतकी मजबूत, इतकी शक्तिशाली आणि इतकी सशक्त आणि इतकी पारदर्शी राज्यघटना बाबासाहेबांनी या देशाला दिलेली आहे. आणि तरी जाणून बुजून जे आहे या देशातील लोकशाही बद्दल जे आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केले जातात आणि लोकांच्या मनामध्ये जे आहे जाणून बुजून लोकांना चितावणी देण्याचं काम अशा प्रकारच्या असामाजिक प्रवृत्तींकडून सातत्याने होत आहे. त्यानंतर मूळ निवासी विरुद्ध बाहेरचे. मी एक कट्टर आंबेडकरवादी आहे. या देशातला प्रत्येक नागरिक, या देशात जन्मलेला हा भारताचा नागरिक आहे. आपण प्रतिज्ञा करतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग जाणून बुजून सामाजिक तेढ निर्माण व्हावा, सामाजिक एकोपा दुभंगला जावा,
सामाजिक अखंडतेला, या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण व्हावा, हा देश जातीपातीमध्ये विखुरला जावा, या देशातील एकसंधतेला जाणून बुजून अशा प्रकारच्या असामाजिक प्रवृत्तींकडून चिथावणी देण्याचं काम वारंवार सातत्याने होत आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी वारंवार जे आहे यांना अशा प्रकारे चिथावणी देऊन सांगितलं जातंय की या देशामध्ये तुम्हाला कोणताही न्याय मिळत नाही, तुमच्यावर वारंवार अन्यायच होतोय, या देशातलं संविधान संपलेलं आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी आता तुम्ही एकत्रित येणं गरजेचं आहे. लोकशाही वाचवण्यासाठी जे आहे, भारताचं संविधान वाचवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. जे संविधान धोक्यातच नाही, जी लोकशाही धोक्यातच नाही, तर बाबा वाचवणार काय आहे? मग या सर्व षडयंत्राच्या पाठीमागे तुमच्या एक लक्षात येईल की ना तर भारताचं संविधान धोक्यात आहे, ना लोकशाही धोक्यात आहे. यांना यांचे काही छुपे अजेंडे पूर्ण करायचे आहेत. यांना यांचे देशविघातक अजेंडे पूर्ण करायचे आहेत. हे मी माझ्या बांधवांना तुम्हाला सांगू इच्छितो. वेळोवेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. सर्वोच्च न्यायालयाबद्दल सुद्धा भारताच्या लोकांच्या मनात, जास्तीत जास्त लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचं काम हे वामन मेश्राम आणि त्यांच्या पिलावली सातत्याने करत आहेत. हे लक्षात घ्या. देशातील स्वायत्त संस्थांच्या विरोधात सुद्धा लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर संशय निर्माण करण्याचं काम या पिलावळी करत आहेत. देशामध्ये लोकशाही प्रणीत जी सरकार आहे त्याला उलटून टाकण्याचं काम, कट कारस्थान या वामन मेश्राम आणि त्याच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर चालवलेलं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. या देशामध्ये संविधानिक व्यवस्थेला, या देशातील लोकशाही व्यवस्थेला खुलं चॅलेंज करण्याचं काम या अशा प्रकारच्या पिलावळी करतात आणि शासन प्रशासन डोळे झाकून मिटून बसलेला आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. हे मला आश्चर्य वाटतं. माझ्या बांधवांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या ज्या अपप्रवृत्ती आहेत यांची इच्छा काय आहे? सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे यांची इच्छा नाही. हे फार संविधानाला मानतात का? अजिबात नाही. हेच वामन मेश्राम जेव्हा आंबेडकर अनुयायांवर खेड्यापाड्यामध्ये, गावोगावामध्ये दलितांवर अन्याय अत्याचार होतात, संपूर्ण दलितांवर, कोणत्या अन्याय अत्याचाराच्या घटनेमध्ये यांनी पुढाकार घेतलेला आहे आतापर्यंत आणि न्याय मिळवून दिलेला आहे पीडिताला? बिलकुल नाही. एससी, एसटी, ओबीसीवर सुद्धा आजपर्यंत अनेक अन्याय अत्याचार होतात. कधी कधी बऱ्याच वेळेस कोणत्या घटनेमध्ये यांनी पुढाकार घेऊन यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे? त्यांना न्याय मिळावा ही यांची अपेक्षाच नाही. हे लक्षात घ्या. एक फार मोठं षडयंत्र रचून, कट कारस्थान रचून या देशाची अखंडता, सार्वभौमता ही धोक्यात आणण्यासाठी ठरवून, जाणून बुजून कट कारस्थान वामन मेश्राम आणि त्याच्या काही समर्थकांनी रचलेलं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. या देशामध्ये नेपाळ सारखी, बांगलादेश सारखी, या राज्यामध्ये नेपाळ सारखी, बांगलादेश सारखी परिस्थिती लवकरात लवकर निर्माण व्हावी अशा प्रकारचं अजेंडा राबविण्याचं काम हे वामन मेश्राम आणि त्याच्या पिलावळी करत आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सामाजिक ऐक्याला धोका पोहोचावा, समाजामध्ये दुफळी निर्माण व्हावी, कुठल्या तरी एका विशिष्ट अल्पसंख्याक समुदायावर बहुसंख्याक समुदायाने हल्ले करावेत, त्यांना या देशाच्या बाहेर पळून लावावं
अशा प्रकारचं वारंवार चिथावणी देण्याचं काम वामन मेश्राम आणि त्यांचे समर्थक करत आहेत, परंतु त्यांच्यावर मला कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. ही परत आश्चर्याची बाब मला वाटते. हा देश गुन्ह्या गोविंदाने नांदतोय. या देशामध्ये आज जे आहे सर्व जगामध्ये भारताचं नाव लौकिक झालेलं आहे. काही आसुरी शक्ती आणि काही बाह्य शक्ती ज्या आहेत त्यांना हे आवडत नाही, आणि म्हणून तर काय या वामन मेश्राम सारख्या व्यक्तीला पुढे करून या देशामध्ये अराजकता आणि अस्थिरता माजवण्याचं काम जे आहे ते षडयंत्र आखलं गेलं आहे काय, याचा मला खात्री लायक संशय येत आहे. या व्हिडिओवर येण्याच्या पाठीमागे माझं एकच मुख्य उद्देश आहे की एक माझ्या बांधवांनो लक्षात घ्या, या देशामध्ये भारतीय लोकशाही आहे, भारतीय राज्यघटना आहे जी बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. बाबासाहेब बोधिसत्व होते, प्रकांड पंडित होते, महानायक होते, आणि बाबासाहेब जगातील सर्वोत्तम महापुरुष होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या महापुरुषाने आपल्याला ही राज्यघटना दिलेली आहे. त्यामुळे ह्या राज्यघटनेमध्ये ही ना तर बदलली जाणार आहे, ना नष्ट होणार आहे, ना लोकशाही धोक्यात आहे. प्रश्न असा आहे, वारंवार चिथावण्या ज्या दिल्या जातात त्या आंबेडकरी समाजाला टार्गेट करून विशेष करून दिल्या जातात. त्याचं कारण असं आहे की यांचे जे छुपे अजेंडे आहेत, अस्थिरता माजवण्यासाठी, सरकार उलटून टाकण्यासाठी, अराजकता माजविण्यासाठी यांना वाटतं आपण आंबेडकरी समुदायाचा वापर करावा. कारण बाबासाहेबांच्या नावाने आणि संविधानाच्या नावाने हे ताबडतोब रस्त्यावर उतरतात. परंतु यांच्या पाठीमागे जे आहे, यांच्या पाठीमागे एक फार मोठं षडयंत्र असल्याचं मला या ठिकाणी जाणवतंय. फार मोठं कट कारस्थान, एक विध्वंस कट कारस्थान जे आहे ते रचलं गेलेलं आहे वामन मेश्राम द्वारे. आणि अशा प्रकारच्या अपप्रवृत्तीच्या नादी माझ्या समाजाने लागू नये. अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींच्या पाठीशी माझ्या समाजाने राहू नये आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नये. आपण मुख्य प्रवाहात येणं गरजेचं आहे. माझ्या बांधवांनो, आपण जे आहे एका आपल्याला आयसोलेट बिलकुलही व्हायचं नाहीये. अत्यंत मोठ्या प्रमाणावर जे आहे एक मोठं कट कारस्थान रचलं जातंय, त्याला बळी आपल्याला पडायचं नाही. माझा ना कोणत्याही राजकीय पक्षाशी ते मात्र संबंध नाही. मी पोट तिडकीनं यासाठी सांगतोय की अशा प्रकारचे जे आहे ही वामन मेश्राम आणि त्यांच्या समर्थक जे आहेत, यांचं काही मुख्य समर्थक, त्यांची जी मानसिकता जी आहे नक्षलवादी वृत्तीची मानसिकता आहे, अराजकतावादी वृत्तीची मानसिकता आहे, विध्वंसक वृत्तीची मानसिकता आहे. ही मानसिकता आपण ओळखणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचा खोटा अपप्रचार करणाऱ्यांच्या बाजूने आपण कधी जायचं नाहीये. आणि अशा प्रकारच्या या समाज विघातक, देश विघातक शक्तींना आपण कधी मदत करू नये. एवढेच मी या ठिकाणी आपणा सर्वांना आवाहन करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.